गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. माझा लुक बघून तुम्हाला समजलंच असेल की आज काहीतरी नवरात्री विशेष मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी, झटपट होणारा आणि कमी प्रोडक्ट्स मध्ये, अफोर्डेबल प्रोडक्ट्स मध्ये होणारा मेकअप, जो कोणालाही करता येईल असा मी मेकअप तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक तुम्हाला सांगणार आहे मी कुठलं प्रोडक्ट युज केलं आणि ते कसं युज करायचं, त्याची राईट टेक्निक काय आहे यूज करायची, हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी असेच मेकअपची रिलेटेड व्हिडिओज आता घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि तुमचे मेकअपशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तेही मला तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. हा मेकअप लुक तुम्हाला नक्कीच आवडणार, कारण की हा खूप अफोर्डेबल रेंज मध्ये मी केलेला आहे. आणि तुम्हाला असेच अफोर्डेबल रेंज मधले मेकअप लुक्स तुम्हाला बघायला आवडतील का, हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मी जे प्रोडक्ट युज केले आहे ते मोस्टली सगळ्यांकडे असतात, असेच युज केले आहेत. तर तुम्हाला नवीन काही प्रोडक्ट बाय करायची गरज नाही. पण तुम्हाला जर मी युज केलेल्यापैकी कुठलेही प्रोडक्ट्स हवे असतील तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देते सगळ्यांची लिंक. तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. हे चालू आहे सगळ्या साईट्सवर. तर सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते अफोर्डेबल रेंज मध्ये तुम्हाला परफेक्ट तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही प्रत्येक स्टेप प्रॉपरली फॉलो करता. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता बघा, प्रत्येक स्टेप प्रॉपरली बघा, तेव्हाच तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग दिसेल. म्हणून एकही स्टेप मिस करू नका. मी प्रत्येक स्टेप मध्ये तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्ही जर मिस केल्या तर तुमचा मेकअप बिघडू शकतो. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज, सगळ्यात आधी मी व्यवस्थित माझं फेस क्लेन्स करून घेतला, म्हणजे फेस वॉश करून घेतलं मी प्रॉपरली, जेणेकरून कुठलंच डर्ट आपल्या चेहऱ्यावर राहणार नाही. जर थोडंसं डर्ट तुमच्या चेहऱ्यावर राहिलं ना तर, आणि त्यावर तुम्ही जर मेकअप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट होणार आणि पिंपल्स येणार. मग तुम्ही म्हणणार फाउंडेशन सूट नाही झालं किंवा हे, कारण की कुठल्याही मेकअप मध्ये सीटीएम ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. सीटीएम म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तर ही फर्स्ट स्टेप तुम्ही जर कंप्लीट केली, व्यवस्थित केली, तरच तुमचा मेकअप हा छान होतो. मग तुम्ही कुठलेही प्रोडक्ट, त्याचा काही फरक पडत नाही. जर तुम्ही सीटीएम प्रॉपरली केलं तर तुमचे सगळे मेकअप छानच होतील आणि लॉंग लास्टिंग पण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पण दिसेल आणि ते चेहऱ्यावर तुमचा चेहरा पण खराब होणार नाही जर तुम्ही प्रॉपरली तुमच्या चेहऱ्याची काळजी घेतली तर. तर चला मग, क्लेन्झिंग नंतर आपण टोनर वापरत असतो, पण आता सध्या थंडी आहे त्यामुळे मला एवढं ऑइल येत नाही स्किनवर, तर मी टोनर स्किप करणार आहे. पण तुमची जर ऑइली स्किन असेल आणि स्पेशली आपल्याला उन्हाळ्यात खूप ऑइल येतं चेहऱ्यावरती, तर तेव्हा तुम्ही टोनर युज करायलाच पाहिजे, म्हणजे ऑइल सिक्रेशन कमी होते आणि तुमचा मेकअप हा ऑइली दिसत नाही. सो आता मी टोनर स्किप करते. आता डायरेक्ट मी मॉइश्चरायझर लावते. हे सेटाफिलचा मॉइश्चरायझर आहे. हे मी म्हणजे हेच यूज करते मोस्टली. तर हे मी आता अप्लाय करते. हे बघा, असं असतं. हे क्वांटिटी घेतली मी आणि हे अप्लाय करायचं डॉट डॉट. आणि हो गाईज, नेकला पण अजिबात विसरायचं नाही. आपण काय करतो ना, फेसचा मेकअप, फेसची स्किन केअर वगैरे करतो, पण नेकला विसरतो. त्यामुळे मग आपला नेक टॅन दिसते आणि चेहरा एकदम वाईट दिसतो आणि तो डिफरन्स दिसतो. तर नेक ओळखून, म्हणजे लगेच ओळखू येते की आपण मेकअप केला. त्यामुळे मेकअप करताना स्किनची पण, म्हणजे फेसला पण जे आपण युज करतोय प्रोडक्ट ते सगळे नेकला पण लावायचे. ही मस्त मी सर्क्युलर मोशन मध्ये लावून घेते. आणि कुठलीही स्टेप केल्यावर, क्लेन्झिंग असो, टोनिंग असो, मॉइश्चरायझर असो, थोडं 2 मिनिटं त्या प्रोडक्टला तुमच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब व्हायला टाइम द्यायचा. लगेच दुसरं प्रोडक्ट त्यावर अप्लाय नाही करायचं, नाहीतर स्किन केअर करून काहीच फायदा नाही. सगळे प्रोडक्ट मिक्स होतील आणि त्याची रिॲक्शन होईल तुम्हाला. मग तुम्ही बोलता की तुम्हाला सूट होत नाही, कारण की तुम्ही ते प्रॉपरली फॉलो करत नाही स्टेप, म्हणून तुम्हाला ते सूट होत नाही. तर आता मी मॉइश्चरायझर लावलं. आता मी थोडा वेळ वेट करणार. तर आपण लावणार आहे सनस्क्रीन. आता तुम्ही बोलणार की गरबा मेकअप आहे, आपण रात्री खेळायला जातो तरी सनस्क्रीन का लावायचं? सनस्क्रीन का लावतो? युव्ही प्रोटेक्शन साठी. आणि जेव्हा आपण गरबा खेळायला जातो ना, तेव्हा खूप सारे फोकस असतात, लाईट्स असतात, ज्यामुळे आपल्या स्किनवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्या युव्ही रेज आपल्या स्किनवर डायरेक्ट येतात. स्किन लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून गरबा खेळायला जाताना अजिबात सनस्क्रीन स्किप करू नका. सो मी आता याच्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करणार आहे. सो माझ्याकडे हे बायोटिकचं सनस्क्रीन आहे. सध्या मी हे यूज करते. तर हे मी आता अप्लाय करते. थोडीशीच क्वांटिटी घेणार आहे मी याची. हे पण मी आधी असं डॉट डॉट लावून, करून स्किन मध्ये पेनिट्रेट होऊ द्या आणि त्याला थोडा वेळ द्या ऍक्टिव्हेट व्हायला आणि ऍब्झॉर्ब व्हायला, तरच त्याचा इफेक्ट दिसेल, नाही तर त्याचा इफेक्ट दिसणार नाही. आणि तुम्ही कितीही स्किन केअर केलं, काही केलं तरी मग तुम्हाला त्याचा फरक जाणवणार नाही. म्हणून कुठलंही प्रोडक्ट तुम्ही परचेस करता आणि बोलता की याचा इफेक्टच आम्हाला दिसत नाही, याचा काही फरक जाणवत नाही,
तर कारण की ते तुम्ही प्रॉपरली युज करत नाही, प्रॉपरली अप्लाय करत नाही, तुमची स्किन केअर प्रॉपर करत नाही, त्यामुळे ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाही. आज व्हायला थोडासा वेळ देणार आहे. मेकअप सिरीज तुम्हाला बघायला आवडतील का हे मला कमेंट मध्ये सांगा. मी अजून आता मेकअप सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तसेच स्किन केअर बद्दल काही टिप्स मला तुम्हाला द्यायच्या आहेत, त्या तुम्हाला ऐकायला आवडतील का हे पण मला कमेंट मध्ये सांगा. कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही कुठल्या स्किनला युज करायला पाहिजे जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट होणार नाही, हे सगळं मी तुम्हाला त्यामध्ये शेअर करेन. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी आता असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर स्टे ट्यून. तर बघा, मॉइश्चरायझर अप्लाय झाला आहे. आता यानंतर मी युज करणार आहे प्रायमर. प्रायमर हे खूप इम्पॉर्टंट आहे मेकअप मध्ये. तुम्ही कितीही सिंपल मेकअप करा, कसाही करा, कारण की तुम्ही जे फाउंडेशन म्हणा किंवा बीबी क्रीम म्हणा, जे पण युज करणार आहे त्यामध्ये केमिकल असतातच आणि ते आपल्या स्किन मध्ये खोलवर पेनिट्रेट नाही झाले पाहिजे. त्यासाठी प्रायमर हे एक बॅरियर म्हणून ऍक्ट करतं. तर प्रायमर युज करणं खूप गरजेचं आहे. इकडे 1-2 प्रायमर आहेत, पण हे मी अफोर्डेबल रेंज मधलं प्रायमर सध्या युज करते. डॅझलरचं आहे हे, खूप छान आहे. हे परफेक्ट ग्लो प्रायमर आहे. याने थोडासा ग्लो पण येतो चेहऱ्यावर आणि रात्रीचा मेकअप आहे तर थोडा ग्लो तर पाहिजेच, म्हणून मी हे प्रायमर युज करते. 2 पंप मी घेतले आहे प्रायमरचे, तुम्ही बघू शकता. आणि असंच जिथे जिथे मला पोर्स आहेत तिथे मी ते अप्लाय करणार आहे. तुम्ही जर या टेक्निकने मेकअप केला ना गाईस, तुमचा मेकअप कधीच खराब होणार नाही आणि लॉंग लास्टिंग टिकेल. प्रायमर पण हेल्प करतं तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग करण्यासाठी. तर तुम्हाला जर प्रॉपर मेकअप करायचा आहे किंवा प्रॉपर मेकअप शिकायचा आहे ना, तर मला कमेंट मध्ये सांगा तसं, की तुमच्यासाठी ती सिरीज घेऊन येईल. तशी माझ्या चॅनलवर मी ऑलरेडी, मला असं वाटतं 1 वर्ष आधी मेकअप क्लासची सिरीज घेऊन आलेली होती आणि ती आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवरती. पण तुम्हाला जर अजून नॉलेज पाहिजे मेकअप बद्दल तर मला कमेंट करा, मी नक्की ती सिरीज घेऊन येईल. तर बघा, प्रायमर पण छान पेनिट्रेट झाला आहे आणि छान अप्लाय करून झाला आहे. प्रॉपर थोडंसं डॅब डॅब करून टाकायचं, म्हणजे प्रत्येक पोर जो आपल्या स्किनवर असेल त्याच्यात ते भरून जाईल. आणि बघा, प्रायमर लावल्यावर स्किन एकदम सॉफ्ट होते, म्हणजे एक प्लेन बेस तयार होता आपल्या मेकअप साठी. म्हणून प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे बाई. प्रायमर म्हणजे तुमची ब्लर करून टाकते सगळे पोर्स वगैरे. जब होते ना, तो काही टिप्स सांगते. स्टेप फॉलो केल्या, क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सनस्क्रीन आणि प्रायमर. ह्या स्टेप तुम्ही प्रत्येक मेकअप मध्ये करायलाच पाहिजे. तुम्ही सिंपल मेकअप करो किंवा प्रोफेशनल मेकअप करो, या सगळ्या स्टेपमुळे ना तुमचा मेकअप हा फ्लॉलेस होतो आणि लॉंग लास्टिंग टिकतो. आणि मेन म्हणजे त्या सगळ्या प्रोडक्टचा तुमच्या स्किनवर काहीच इफेक्ट होत नाही आणि काही साईड इफेक्ट पण होत नाही, पिंपल्स येत नाही. खूप लोकांचे असे मी ऐकले आहेत रिव्ह्यूज की मेकअप केला आणि पिंपल्स आले, कारण की त्यांनी राईट स्किन केअर प्रोडक्ट युज केले नाही, म्हणून तसा प्रॉब्लेम होतो त्यांना. तर तुम्हाला जर याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल, मला तसं कमेंट करा. मी नक्की स्किन केअर रुटीन घेऊन येईल तुमच्या. प्रायमर पुन्हा ऍब्झॉर्ब झालाय, तर आता यानंतर जर आपण पूर्ण प्रोफेशनल मेकअप केला किंवा हेवी मेकअप करायचा असेल तर आपण कन्सिलर, करेक्टर वगैरे युज करतो. याच्यानंतर डायरेक्टली बीबी क्रीम युज करणार आहे, कारण की आपण सिंपल मेकअपसाठी. तर पॉन्ड्सची बीबी क्रीम युज करूनच तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे, एकच प्रोडक्ट. ना कन्सिलर युज करणार आहे, ना करेक्टर, ना न्यूट्रिलायझर, मी काहीच युज करणार नाही. सो हे बघा, माझ्याकडे पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे. यामध्ये 2 शेड येतात, नॅचरल आणि आयव्हरी. तर मी आता आयव्हरी शेड घेतला आहे. तुम्ही पण माझ्या इतकेच फेअर असणार किंवा माझ्यापेक्षा फेअर असणार तर तुमच्यासाठी हा आयव्हरी शेड बेस्ट राहील. पण तुमचा स्किन टोन जर थोडा डस्की असेल, ब्रिटिश असेल, तर तुम्ही नॅचरल पण घेऊ शकता. मी बीबी क्रीम जी आहे ना, ती तुम्ही डे टू डे लाईफ साठी पण युज करू शकता किंवा ज्या कॉलेज गोईंग गर्ल असतात त्यांना रोज मेकअप करायचा असेल तर त्याही युज करू शकतात. मी आधी थोडंसंच घेणार आहे. एक मेकअप मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा गाईज, कुठलाही प्रोडक्ट ना लेस इज मोर. मेकअप मध्ये हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, लेस इज मोर. कुठलाही प्रोडक्ट ना कमीत कमी पहिले घ्यायचं आणि त्यानंतर ते अप्लाय करायचं. आणि तुम्हाला जर गरज वाटली, तुम्हाला जर अजून ते बिल्ड करायचं आहे कव्हरेज, तेव्हा तुम्ही अजून प्रोडक्ट घ्या, म्हणजे तुमचं प्रोडक्ट पण वेस्ट जाणार नाही आणि असा मेकअप केकी पण दिसणार नाही. तर मी आता घेतलं आहे हे. तर आता मी हे असं डॉट डॉट करून अप्लाय करते माझ्या स्किनवर. पिंपल्सचे डाग आहेत तर मी तिथे थोडं जास्त प्रोडक्ट अप्लाय करणार आहे. आणि हो, नेकला पण विसरायचं नाही गाईस, थोडीशी प्रोडक्ट तिथे पण लावायचं. तर तुम्ही आता हे हाताने पण ब्लेंड करू शकता आणि असे स्पॉन्ज असतो त्याने पण करू शकता. तर मी आता सिंपल मेकअप आहे तर मी हातानेच हे ब्लेंड करणार आहे, कारण की आपण रोज आपल्याकडे एवढा टाइम नसतो रोजच्या मेकअप साठी की आपण एवढं ते अप्लाय करत बसू आणि ब्लेंड करत बसू. तर मी सिम्पली जे बेबी क्रीम आहे ते मी असं हे करून घेणार आहे. नाकाचे जे पोर्शन असतात ना, इथं प्रोडक्ट जात नाही, म्हणून असं डॅब डॅब करून तिथं प्रोडक्ट व्यवस्थित टॅप करायचं, डॅब करायचं.
तर तुम्ही बघू शकता नुसतं एकच लेअर लावली आहे मी बेबी क्रीमची, तरीही ग्लो छान दिसतोय आणि असं वाटतंय एक बेस तयार झाल्यासारखा वाटतंय, फाउंडेशन सारखा. डोळ्यावरती पण लावायचं कारण की आपण कन्सिलर वगैरे यूज नाही करणार आहे. तुम्ही बघू शकता असं वाटतंय की फाउंडेशन अप्लाय केलंय, असं त्याचं म्हणजे फिनिशिंग आहे बेबी क्रीमची पण. म्हणजे तुम्ही डे टू डे साठी किंवा एखाद्या फंक्शन साठी म्हणा किंवा कॉलेज गोईंग गर्ल असतात ऑफिससाठी, रोज ऑफिससाठी असे मेकअप करायचं. सिम्पली मी हे लॉक करून घेणार आहे. तुम्ही हे लॉक करण्यासाठी ट्रान्सल्युसंट पावडर किंवा बनाना पावडर पण यूज करू शकता. मी आता हे युरोप गर्लचं कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडे, मी ते यूज करणार आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट पण यूज करू शकता आणि असं डॅप करून करून तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघा लगेच मॅट लुक येतो हे अप्लाय केलं की. जिथे रिंकल्स असतात किंवा फाईन लाईन्स असतात तिथं ना असं डॅप करून लावायचं, म्हणजे त्या लाईन्स मध्ये ती पावडर जाऊन तिथं फिक्स होतो. आपलं बेबी क्रीम असतो किंवा फाउंडेशन असतो, अजिबात विसरायचं नाही. तर आता माझ्या मेकअपला असं मॅट लुक आला. आय शॅडो अप्लाय करणार आहे, एकच कलर अप्लाय करणार आहे आणि तोही बोटांनी, ब्रशचा यूज करणार नाही कारण की आपण घाईघाईमध्ये ब्रश वगैरे हे सगळं सर्च करत बसत नाही. तर माझ्याकडे एक आय पॅलेट आहे प्रिटी ऑल सेटचं, त्यातलाच मी एक ब्राऊन कलर घेणार आहे जो कुठल्याही आउटफिटवर सूट होतो. हे बघा हा, किंवा हा पण घेऊ शकते. तर मी हा ब्राऊन कलर घेणार आहे बोटालाच, आणि पहिले थोडासाच घ्यायचा आणि थोडासा बोटाने असं डॅब डॅब करायचा दोन्ही साईडला आणि थोडासा बघू शकता. तेवढंच किती छान लुक आला आहे, दिसतोय तुम्हाला किती छान दिसतोय हा कलर. हा तुम्ही कुठल्याही आउटफिटवर सूट होतो, ब्राऊन कलर तुम्ही यूज करू शकता. नॅचरल वाटतात त्यांनी डोळे. आपण एकदम सिंपल करणार आहोत, त्यामुळे तुम्ही बघू शकता एक इफेक्ट क्रिएट झालाय माझ्या डोळ्यांना, त्यामुळे खूप उठून दिसतंय. आता माझ्याकडे मिडनाईट काजळ आहे एक, तर त्यानेच आय पेन्सिल आहे, मी त्यानेच काजळ पण लावणार आहे. ही ॲज अ काजळ आयलाइनर दोन्ही मी यूज करणार आहे. तर तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ब्राऊन कलरवर एखादा शिमरी शेड लावू शकता, पण मला हे लायनरच त्याच्यामध्ये स्मच करायचं आहे, त्यामुळे मी शिमरी इफेक्ट देणार नाही, मॅट लुक ठेवणार आहे. सो तुम्ही बघू शकता मी हे आता लायनर म्हणून यूज करते आणि काजळ म्हणून पण यूज करते. खूप डार्क आहे हे, खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता मी काजळ आणि लायनर दोन्ही जागी हे यूज केलं आहे. आणि त्यानंतर मी हे स्मच करण्याचा मी दोन्ही साईडला काजळ आणि लायनर म्हणून एकच आय पेन्सिलचा उपयोग केला आहे. तर आता मी हे जे लायनर लावलाय ना याला स्मच करणार आहे आणि थोडा तुम्ही बघा मी कसं करते ते. तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे जर असं कॉटन बड सेक्स असेल त्याने पण करू शकता. तर मी हातानेच करणार आहे. तुम्ही बघू शकता आता थोडस मी स्मच करते याला, असं हलकं हलकं हे करायचं. तर तुम्ही बघू शकता कसा स्मोकी इफेक्ट आला आहे करायचं, आणि त्यांनी खूप छान स्मोकी इफेक्ट येतो. हे काजळच खूप छान आहे, मला खूप आवडते. हे डार्क कलर आहे एकदम, एका स्ट्रोक मध्येच डार्क लागून जातं, त्यामुळे कमी प्रोडक्ट यूज होतं आणि खूप वेळ चालते. हे त्याच्यासोबत एक शार्पनर पण आलंय. तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. अफोर्डेबल रेंज मधलं खूप छान काजळ आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मी अशी स्मोकी इफेक्ट दिली आहे. ते क्रिएट करण्यासाठी क्यूटिप यूज करणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा काजळ स्मच नाही झाला पाहिजे, डोळ्याच्या खाली उतरला नाही पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगते. ब्रशला थोडासा आय शॅडो घ्यायचा ब्लॅक कलरचं किंवा ब्राऊन, तुम्हाला जो शॅडो तिथं क्रिएट करायचा आहे तो. तर मी आता डार्क ब्राऊन कलर घेते आणि त्यामध्ये थोडासा ब्लॅक मिक्स करते. तर याने मी ते लॉक करणार आहे. बघू शकता असं क्रिएट झाला आहे. आता मी वर आणि खाली दोन्ही साईडनी स्मोकी इफेक्ट दिला आहे माझ्या. मी यामध्ये माझ्या आयब्रो थोडासा कर्ल करून घेणार आहे. तुम्हाला जर आर्टिफिशियल आयब्रोज यूज करायचे असतील तर तुम्ही यूज करू शकता, पण मला असं वाटतं त्या खूप हेवी वाटतात एखाद्या वेळेस कोणाकोणाला. तर असं आय कलर मिळतं, ऑनलाईन पण मिळतं आणि स्टोअर मध्ये पण मिळतं. तर तुम्ही हे
या आयलॅश आणि या आयलॅश कलरनी दोन्ही पण माझ्या लॅशेस जे आहे त्या कलरची मस्कारा अप्लाय करणार आहे. थोडंसंच प्रोडक्ट घ्यायचं आणि अप्लाय करायचं. तुम्ही आयलॅशेस तुमच्या कर्ल केल्यानं की छान अप्लाय करता येतो मस्कारा, इझी जातो. आणि पीएससीचं आयब्रो डिफायनर आहे, त्याने मी माझ्या आयब्रोज डिफाईन करून घेते पटपट. असं ब्लशचं एक पॅलेट आहे, तर किती छान ग्लो आला आहे. आणि एका छोट्या ब्रशने मी थोडंसं असं हायलायटर आहे माझ्याकडे, ते मी फक्त नोजवर अप्लाय करणार आहे. थोडंसं असं मी थोडंसं हायलायटर आहे. सोबत मिक्स मॅच करून तुम्ही लिपस्टिक लावू शकता, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कलर. हा माझा मेकअप तयार आहे. आता मी फक्त याच्यावरती मेकअप फिक्सर लावणार आहे, म्हणजे माझा मेकअप लॉंग लास्टिंग टिकेल. तर माझ्याकडे मॅकचं फिक्सर आहे, तुम्ही कुठलं पण यूज करू शकता. तर मी हे आता अप्लाय करून घेते. कधी पण एवढं डिस्टन्स असावं. मी फिक्सर थोडंसं ड्राय होऊ देते मी याला. आणि तुम्ही बघू शकता, असं वाटत नाहीये की हा विदाउट फाउंडेशन मेकअप आहे. बीबी क्रीम फक्त युज केली आहे, तरीही फाउंडेशन सारखा बेस याला क्रिएट झाला आहे आणि असं वाटतंय की आपण मेकअप केला आहे प्रोफेशनल. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर सिम्पल मेकअप आणि अफोर्डेबल प्रोडक्ट्स मध्ये मेकअप करायचा असेल तर असं तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि किती तुम्ही बघू शकता असं कुठंच डाग दिसत नाहीये. खूप छान झालाय मेकअप. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या फंक्शन मध्ये, लग्नामध्ये क्विक मेकअप करायचा असेल तर प्लेन करत सांगत आहे सगळं, त्यामुळे एवढा वेळ लागला. पण जेव्हा आपण सगळ्या स्टेप आपल्याला माहिती असतात आणि आपण ते करायला घेतो तेव्हा खूप फास्ट होता. सो माझा ऑलमोस्ट ड्राय झालाय फिक्सर. आता मी एका लायनरच्या मदतीने बिंदी काढणार आहे आणि असे डॉट्स देणार. तर तुम्ही बघू शकता मी असं काहीतरी ड्रॉ केलं आहे. शिवाय ना गरबा मेकअप अपूर्ण आहे. मेकअप लुक हा तयार आहे. तुम्हाला कसा वाटला? सिंपल आणि सोबत कमी वेळेत होणारा मेकअप लुक आहे. तुम्ही पण हा ट्राय, मला कसा एक्सपिरियन्स आला या सगळ्यांसोबत. असं तुम्ही मेकअप फिक्सर एकदा मारला ना की तुम्ही असंच गरबा खेळायला गेले ना तरी हा तुमचा मेकअप बराच वेळ जसाच तसा राहील. मला अजिबात असं वाटणार नाही की तुम्ही अफोर्डेबल रेंज मध्ये प्रोडक्ट वापरून हा मेकअप केला आहे. तुम्ही बघू शकता शाईन वगैरे आणि गरब्यासाठी रेडी. तुम्ही पण हा लुक नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मला कमेंट मध्ये. जे प्रोडक्ट यूज केले आहे या मेकअप साठी हे सगळे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि सगळ्याच साईटवर, मिंत्रा, फ्लिपकार्ट, मिशो, सगळ्या साईटवर आता नवरात्रीचा सेल चालू आहे. सो तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी बिलकुल मिस करू नका. तुम्हाला खूप डिस्काउंट मध्ये सगळे प्रोडक्ट मिळतील, म्हणून आताच बाय करा. जर तुम्हाला कुठलेही यातले प्रोडक्ट, तुम्हाला माझा आजचा लुक कोणीच याला बघून बोलणार नाही की हा अफोर्डेबल प्रोडक्ट्स मध्ये केलेला लुक आहे. किती सुंदर झालाय बघा आणि बेस किती फ्लॉलेस दिसतोय. असं वाटत नाही की हा बीबी क्रीम यूज करून केलेला मेकअप. किती छान ब्लर इफेक्ट आला आहे आणि शाईन तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय.
तर तुम्हीही असा लुक क्रिएट करू शकता. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते नेहमी, आणि तुमच्या कमेंट्स मला खूप मोटिवेट करतात. जर तुम्हाला असेच मेकअपचे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जितक्या जास्त कमेंट्स येतील तितके मी व्हिडिओज बनवणार. आणि मी एक मेकअपची सिरीज घेऊन येणार आहे जे तुम्हाला बघायला नक्की आवडेल, आणि त्यामध्ये तुमचे सगळे मेकअपशी रिलेटेड डाऊट्स हे क्लिअर होतील. आणि तुमचे आणखी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये, मेकअप जसं जसं सेट होत जातो ना तसा आणखी सुंदर दिसायला लागतो, ब्लर इफेक्ट होऊन जातो पूर्ण, आणि आपली स्किन अजून ग्लो व्हायला लागते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे माझा मेकअप. कोणीच बोलणार नाही हा मेकअप बघून की हा इतका अफोर्डेबल रेंज मध्ये केलेला आहे. आणि मी गॅरंटी देते, तुम्ही जर याच स्टेप फॉलो करून हा मेकअप केला आणि तुम्ही कितीही गरबा खेळले तरी हा मेकअप असाच राहील. फक्त मी जशा टेक्निक सांगितल्या आहे तशा टेक्निकनी फॉलो करा आणि मेकअप करा, तेव्हाच तो तुमचा लॉंग लास्टिंग राहील. आणि हो, मेकअप फिक्सर युज करायला अजिबात विसरू नका. मी मॅकचा युज केलाय, पण मी आणखी 1-2 मेकअप फिक्सर आहेत छान चांगले, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सगळ्यांची लिंक. तुम्ही तिथे जाऊन परचेस करा, मेकअप करा आणि गरबा खेळायला जा या नवरात्रीमध्ये. खूप बेस्ट जगा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड Thank you for watching.